मराठीने। आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि एनडीएचे अन्य नेते यांनी आज नवी दिल्लीत झालेल्या मंगल मिलन एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीत तिरंगा फडकावत राष्ट्रध्वजाला अभिवादन केलं। विविध राजकीय आणि संघटनात्मक विषयांवर चर्चा झाल्यानंतर बैठक संपन्न झाली। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही संसदेचं कामकाज सुरळीत आणि शिस्तबद्ध पद्धतीने चालवण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या गटनेत्यांना सहकार्य करण्याचं आवाहन केलंय। संसद भवनात आयोजित कामकाज सल्लागार बैठकीत सभागृहातल्या सततच्या कोंडीबद्दल बिर्ला यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। एसटीच्या 86,000 कर्मचाऱ्यांचं जुलै महिन्याचं वेतन आज 11 तारखेला बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली। शासनाकडून प्रतिपूर्तीची रक्कम वेळेवर प्राप्त न झाल्यानं आणि सलग आलेल्या सुट्ट्या आणि प्रशासकीय प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे वेतन उशिरा होत असल्याचं त्यांनी सांगितलं। असा विलंब पुन्हा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे। भंडारा जिल्ह्यातील दुर्गम भागातील आणि जिल्हा परिषदेच्या शाळांतील निवडक विद्यार्थी इस्रोच्या शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी काल रवाना झाले। या दौऱ्यात विद्यार्थ्यांना उपग्रह निर्मिती, अवकाश मोहिमा आणि इस्रोच्या विविध प्रकल्पांची प्रत्यक्ष माहिती जाणून घेता येणार आहे। अमरावती शहरातील वाढते अपघात रोखण्यासाठी पोलीस प्रशासनानं सकाळी 6:30 ते रात्री 9:30 या वेळेत 2 टनांपेक्षा जास्त क्षमतेच्या हलक्या आणि जड मालवाहतूक वाहनांच्या प्रवेशबंदीची प्रस्तावित अधिसूचना जारी केली आहे। पेट्रोल, गॅस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि इतर अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना सूट देण्यात आली असून नागरिकांना 7 दिवसात लेखी आक्षेप किंवा सूचना नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलंय। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार।